नमस्कार मैत्रिणींनो, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण घडीची मऊ लुसलुशीत चपाती कशी बनवायची ते पाहणार आहोत। चपाती बनवत असताना खूप साऱ्या टिप्स सांगणार आहेत। नवीन कोणी शिकत असेल तर त्यांच्यासाठी या टिप्स खूप उपयोगी पडतील। कधी कधी काय होतं की चपाती वातड होते किंवा टम्म फुगत नाही, मऊसूत होत नाही। तुम्ही इथे पाहू शकता चपातीला कसे छान असे पदर सुटलेले आहेत। अशी आपल्याला लेअरवाली मऊसूत घडीची चपाती कशी बनवायची आहे ते पाहायचं आहे। जेवढ्या प्रमाणात चपात्या बनवायच्या आहेत तेवढ्या प्रमाणात अचूक प्रमाणात पीठ कसं घ्यायचं, कशा पद्धतीने पीठ मोजून घ्यायचं या सर्व, आणि पीठ भिजवून घेताना काय काळजी घ्यायची, किती सैलसर भिजवायचं या थोडंसं घट्टसर भिजवायचं, पीठ भिजवून किती वेळ ठेवायचं, या खूप साऱ्या टिप्स आहेत त्या तुम्हाला सांगणार आहे। या पद्धतीने चपाती जर बनवली, नवीन कोणी बनवायला शिकत असेल त्यांनाही खूप छान अशा चपात्या जमतील। चला तर मग आपण चपात्या कशा बनवायच्या ते पाहूया। तुम्ही इथे पाहू शकता मुठीमध्ये पीठ घेतलेलं आहे। एवढ्या जर प्रमाणात जर पीठ घेतलं तर त्याची एक चपाती बनते। आता मी थोड्याशा मोठ्या चपात्या बनवलेल्या आहेत, तेवढी एक चपाती बनवते। मग त्या पद्धतीने तुम्ही पिठाचं प्रमाण घेऊ शकता। मी जे पीठ घेतलेलं आहे अशा मुठीच्या मापाने घेतलेलं आहे। यामध्ये सहजरित्या 10 ते 12 चपात्या आपल्याला बनवायच्या आहेत। पीठ घ्या आणि त्याच्या अशा पद्धतीने भाग करून घेतल्यानंतर तुम्हाला किती चपात्या बनवायच्या आहेत त्या अंदाजानुसार तुम्ही पीठ घेऊ शकता। चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर पिठामध्ये छान असं ते मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। चपातीसाठी पीठ भिजवून घेत असताना थोडंसं सैलसर भिजवून घ्यायचं। यामध्ये आपण पीठ भिजवून घेत असताना तेल घालायची गरज नाही। मी चपातीसाठी ज्यावेळी पीठ भिजवून घेते त्यावेळी कधीही तेलाचा वापर करत नाही। तेल न घालता थोडंसं चवीनुसार मीठ घालून थोडं थोडं पाणी घालून हे पीठ छान असं भिजवून घ्यायचं आहे। मग तुम्ही गहू कोणत्या प्रकारचा घेतलेला आहे त्यानुसार पाणी कमी अधिक प्रमाणात लागू शकतं। इथे साधारणतः मोठ्या 2 वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं, त्यासाठी 1.5 ग्लास पाण्याची मला गरज लागलेली आहे। पीठ भिजवून घेत असताना सुरुवातीलाच त्यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही। थोडं थोडं पाणी घालून अशा पद्धतीने सैलसर पीठ भिजवून घेतलेलं आहे। तुम्ही इथे पाहू शकता पीठ भिजवून तयार आहे आणि एकदम सैलसर असं भिजवून घेतलेलं आहे। हे आपल्याला 10 ते 15 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे। त्या माझ्या मैत्रिणी सकाळी ऑफिसमध्ये जातात त्यावेळी त्यांची सकाळी गडबड होते, तर त्या अशा पद्धतीने 10 ते 15 मिनिटं पीठ भिजवून ठेवू शकत नाही। तर त्यांनी प्रत्येक कोणतंही स्वयंपाकातलं काम करण्या अगोदर हे पीठ भिजवून घ्यायचं आणि नंतर भाजी बनवून घेतली तर 10-15 मिनिटं हे पीठ छान असं भिजलं जातं आणि त्यांना तेवढाही वेळ नाही। त्यांनी अशा पद्धतीने छान असं पीठ मळून घ्यायचं आणि पटकन त्याच्या चपात्या बनवायच्या। तुम्ही तशा पद्धतीनेही घेऊ शकता, कारण आपण पीठ जे भिजवलेलं आहे ते पूर्णपणे सैलसर भिजवलेलं आहे, त्यामुळे लगेच जरी चपात्या बनवल्या तर छान मऊसूत होतात। तुम्ही त्या पद्धतीने थोडा वेळ थांबून नंतर बनवू शकता किंवा लगेच त्याच्या चपात्या बनवून घेऊ शकता। मी 10 ते 15 मिनिटं हे पीठ छान असं झाकून ठेवलेलं आहे आणि 10-15 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता पीठ छान असं भिजलेलं आहे आणि पीठ सैलसर जेवढं तुम्ही मळशीला तेवढं थोडं अशा पद्धतीने सैलसर जर भिजवून घेतलं तर चपात्या त्याच्या छान होतात। आणि हे पीठ मी 10 ते 15 मिनिटांनंतर तुम्ही पुन्हा पाहू शकता अशा पद्धतीने छान असं मळून घेतलेलं आहे। आणि ज्यावेळी आपण हे पीठ छान असं मळून घेतो त्यावेळी छान असं सैलसर होतं आणि हलक्या फुलक्या चपात्या मऊसूत होतात। मी एका प्लेटमध्ये ते काढून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने 2 मिनिटांसाठी हे पीठ छान असं मळून घेतलेलं आहे। तुम्ही ते पाहू शकता जसं आपण पीठ मळू तसं ते छान असं सैलसर होतं। अशा पद्धतीने हलकं फुलकं असं ते होतं, त्यामुळे 2 मिनिटांसाठी हे छान असं मळून घेतलेलं आहे। आणि आता वरून थोडंसं तेल लावायचं आहे आणि याच्या आपल्याला चपात्या बनवून घ्यायच्या आहेत। भिजल्यामुळं आणखी थोडंसं पीठ सैलसर झालेलं आहे, मग पीठ हाताला चिटकू नये म्हणून मी थोडंसं वरून तेल लावलेलं आहे आणि अशा पद्धतीने छान असं मळून घेतलेलं आहे। तुम्ही ते पाहू शकता हे जे भिजवलेलं पीठ आहे ते अशा पद्धतीने सैलसर हवं आहे। तुम्ही ते पाहू शकता, तुमच्याही लक्षात येत असेल की मी जे पीठ भिजवून घेतलेलं आहे किती सैलसर भिजवून घेतलेलं आहे। या पद्धतीने सैलसर भिजवून घ्या। तुम्हाला जर हे पीठ छान असं सैलसर वाटत नसेल तर थोडासा पाण्याचा हात घेऊन पुन्हा ते पीठ छान असं मळून घेऊ शकता। थोडासा पाण्याचा हात घेतला तर घट्टसर जे पीठ असेल ते सैलसर छान होतं आणि अशा पद्धतीने आपल्याला सैलसर पिठाच्या चपात्या बनवायच्या आहेत, म्हणजे मऊसूत होतात आणि हलक्या फुलक्याही होतात। तुम्हाला जेवढ्या प्रमाणात लहान मोठ्या आकारामध्ये चपात्या बनवायच्या आहेत तेवढ्या प्रमाणात कणकेचा गोळा घेऊ शकता। मी मध्यम आकाराचा घेतलेला आहे आणि दोन्ही बाजूनी पीठ लावून अशा पद्धतीने पुऱ्याच्या आकाराचं लाटून घेतलेलं आहे आणि एका बाजूला तेल लावलेलं आहे, थोडंसं वरून कोरडं पीठ पसरवलेलं आहे, पुन्हा घडी दुमडून अशा पद्धतीने तेल लावलेलं आहे, थोडंसं कोरडं पीठ वरून लावलेलं आहे आणि अशी घडी दुमडून घेतलेली आहे आणि
त्याच्या कडा ज्या आहेत हातानं थोडंसं प्रेस करून दोन्ही बाजूला आता पीठ लावून हे आपल्याला छान असं लाटून घ्यायचं आहे. तुम्ही ते पाहू शकता. आपल्याला गोलाकार अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे. चपाती बनवत असताना हलक्या हाताने हे छान असं आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि ज्या बाजूला चपाती थोडीशी जाडसर वाटेल त्या बाजूने एकसारखं अशा पद्धतीने पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे. सुरुवातीला जर तुम्ही चपाती बनवत असाल तर थोड्याशा चपात्या गोलाकार नाही जमणार, परंतु नंतर जसं प्रॅक्टिस होत जाईल तशा तुम्ही सहजरित्या अशा गोलाकार चपात्या बनवू शकाल. थोडंसं पीठ लावलेलं आहे त्यामुळे लाटण्याला किंवा पोळपाटाला ही चपाती जी आहे ती चिटकत नाही. अशा पद्धतीने सर्व बाजूने चपाती एकसारखी गोलाकार करून घ्यायची आहे. थोडंसं जरी एका बाजूला जरी तुम्हाला अशी जाडसर वाटली तर त्या बाजूला छान असं लाटणं गोलाकार फिरवून अशा पद्धतीने चपाती पातळ करून घ्यायची आहे. अशा हलक्या फुलक्या चपात्या जर असल्या तर ते खायलाही छान वाटतं. अशा पद्धतीने त्याच्या कडा मी लाटून घेतलेल्या आहेत आणि छान अशी गोलाकार चपाती झालेली आहे आणि सर्व बाजूने एकसारखी लाटून झालेली आहे. तुम्ही ते पाहू शकता. चपाती लाटायला घेतलेली आहे तोपर्यंत गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि गॅसवरती जो तवा ठेवलेला तोही छान असा गरम झालेला आहे आणि अशा पद्धतीने चपाती आता आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे. चपाती कधी वातड होती, तवा जर गरम झालेला नसेल तर चपाती वातड होती. म्हणून नेहमी चपातीसाठी जो तवा ठेवलेला आहे तो गरम असावा, म्हणजे बनवलेली चपाती वातड होत नाही. आणि चपाती भाजत असताना 3 ते 4 वेळा चपाती पलटायची आहे. चपातीची बाजू जर सारखी तुम्ही पलटत राहिला तरी बनवलेली चपाती वातड होते आणि लो फ्लेमवरती जरी चपाती भाजली तरीही बनवलेली चपाती वातड होते. हाय टू मीडियम फ्लेम करून चपाती छान अशी भाजून घ्यायची आहे. तुम्ही ते पाहू शकता. मी चपातीला वरून तेल लावलेलं आहे आणि चपाती छान अशी फुगलेली आहे. आता एक बाजू छान अशी भाजल्यानंतर दुसऱ्या बाजूला ही चपाती पलटून घ्यायची आहे. वरून थोडंसं तेल लावायचं आहे आणि छान अशी खरपूस होईपर्यंत आपल्याला चपाती छान अशी भाजून घ्यायची आहे. तुम्ही ते पाहू शकता. चपाती टम्म फुगलेली आहे आणि अशा बनवलेल्या चपात्या घडीची चपाती आपण म्हणतो ना, त्याला छान असे 3 पदार्थ सुटलेले असतात आणि हलकी फुलकी चपाती मऊसूत होते. चपाती सर्व बाजूने एकसारखी भाजलेली आहे आणि आता आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. चपाती भाजून घेत असताना सारखी पलटी चपाती करायची नाही, नाहीतर चपाती वातड होते. तुम्ही ते पाहू शकता. चपाती छान अशी भाजलेली आहे, एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. ही चपाती भाजून होते तोपर्यंत दुसरी चपाती लाटून घेतलेली आहे आणि ही पण छान अशी आपल्याला आता भाजून घ्यायची आहे. दुसरी चपाती बनवत असताना वरून थोडंसं तेल लावून अशा पद्धतीने दुसरी चपाती छान अशी भाजून घेतलेली आहे. तुम्ही ते पाहू शकता. चपाती छान अशी टम्म फुगलेली आहे आणि सर्व पिठाच्या अशाच पद्धतीने चपात्या बनवून घेतलेल्या आहेत. तुम्ही ते पाहू शकता. चपात्या खूप छान अशा दिसत आहेत, मऊसूत झालेल्या आहेत आणि या चपात्या संपूर्ण दिवस मुलांच्या डब्यात जरी बनवून दिल्या किंवा ऑफिसचा जरी डबा असेल तर अशा पद्धतीने बनवून द्या. मऊसूत होतात. बनवण्याची पद्धत सोपी आहे. 2-3 ज्या टिप्स आहेत त्या जर फॉलो केल्या तर तुम्ही बनवलेल्या चपात्याही छान मऊसूत अशा होतील. प्रत्येक मैत्रिणीला चपात्या बनवायला येतातच, परंतु नवीन कोणी जर शिकत असेल तर त्यांच्यासाठी हा डिटेलमध्ये जो व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तो त्यांच्यासाठी उपयोगी पडणारा आहे. तुम्ही ते पाहू शकता. 9 ते 10 चपात्या मी केलेल्या आहेत आणि एकदम अशा मऊसूत झालेल्या आहेत आणि या ज्या बनवलेल्या चपात्या आहेत काठोकाठ फुगलेल्या असतात आणि तुम्ही ते पाहू शकता. चपातीला छान असे पदर सुटलेले आहेत. हा एका साईडला आहे आणि हा जो पदर आहे तो दुसऱ्या साईडला आहे. तुम्ही ते पाहू शकता. काठोकाठ टम्म फुगणाऱ्या चपात्या आणि अशा भरपूर पदर सुटलेल्या चपात्या मऊसूत झाल्या की आपल्याला पण बरं वाटतं आणि खाणाऱ्यालाही बरं वाटतं. घडीची चपाती कशी बनवावी हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चॅनेलवरती जर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.